उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता, अवघी चिंता वारली, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडियला. हरी संपुष्ट हे हृदय पेटी, संपुष्ट हे हृदय पेटी, करुणी पोटी साठवू, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडियला. तुका मने होता ठेवा, तुका मने होता ठेवा, तो या भावा सापडला, पद्मनाभ संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडियला. विठ्ठल विठ्ठल समचरण सरोजम सांद्र नीलाबुदाम्ब जगन निहित पानी मंडनम मंडनानम तरुण तुलसी माला कंधरम कंजनेत्रम सदय धवल हसम विठ्ठलम चिंतयामि. पांडुरंग
पांडुरंग प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका नागेंद्र हाराय त्रिलोचनाय भस्मांग रागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय कलावद्य जीवोदरावतारम कलांकांग तेजोदिकामोदिक भद्रम खलानिशवादापनोदार दक्षम समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवम ओम नमो ज्ञानेश्वरा 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 करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचन ती भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याशी आस पुरवावी जयांचे केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी वार करी संताच्या 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 मस्तक हे पायावरी वार करी संताच्या
जोडिला उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडिला. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग श्री संत जगदवंदनीय देऊचे थोर साधू श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणांचा अभंग, जो की सर्वांच्या परिचयाचा आहे असं मी मानतो. आणि या अभंगाद्वारे आपण आयुष्य जगत असताना आपलं भाग्य कशानं उजळतं याचं स्पष्ट वर्णन करतात विठ्ठला. प्रस्तुत सेवेला सुरुवात करण्याच्या अगोदर थोडासा परिहार द्यायचा असतो, तो म्हणजे असा. चालत आलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्त्यामधील 4थ्या दिवसाची सेवा ही माझ्या वाटेला आली आणि देवीच्या चरणाशी सेवा भेटणं म्हणजे आपलं भाग्य असतं. कारण जन्म देणारी आई आहे. 33 कोटी देवामध्ये प्रथम मातृपितृ देवो भव असं म्हटलं आणि त्या आईला प्रथम वंदन केलं किंवा त्यांच्या चरणाशी सेवा भेटणं हे आपलं काहीतरी भाग्य लागतं. आणि ज्यांच्यामुळं भेटले ते म्हणजे आमचे शिवप्रसाद दादा. योगायोग आमची भेट जरी नाही झाली, खरं सांगायचं म्हणजे मी हदगाव डेपोला ST मध्ये कंडक्टर आहे आणि योगायोग असं आम्हाला वैष्णव दिसले किंवा आम्हाला वारकरी दिसला, मग ते वाळकरी राहो किंवा बुक्का लावलेला राहो, आमच्या मनामध्ये कळवळा येतो. तद्वत त्याच्या आधारावर आमची एकमेकाची ओळख पडली आणि त्या ओळखीच्या आधारावर म्हणा, आपल्या भाग्यानुसार म्हणा, आपल्याला इथं शिवा देण्याचं त्यांनी कार्य केलं. त्यांचं धन्यवाद. तसे जे ते जमलेले सगळे माता भगिनी असो, ज्येष्ठ असो, पुरुष असो, लेकरं लई दिसायला आज आनंदाची गोष्ट आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे आज खूप लोकांची इच्छा होती की बाबा महाराज तुम्ही कंडक्टर करता, पण कंडक्टर कीर्तनच कसा करते की. सगळ्यांची इच्छा होती की यूट्यूबला एकतरी तुमचा व्हिडिओ असावा, पण असं काही नसतंय. एखादा वरून झलक्या खूप भारी दिसतंय पण अंतकरण बरोबर नसते महाराज. हे आपल्याला उगं वाटतंय हा लय भारी आहे, पण ते यदा कदाचित अंतकरणातून वाईट असू शकतं. पण नाही गडे, या काळामध्ये थोडं दाखवावी लागते लोकायला तर आवडत असते. कुठंतरी यूट्यूबला आपलं नाव दिसलं म्हणजे म्हणतात हा महाराज यूट्यूबवर आहे. आणि लई जणांचा विचार आहे की यूट्यूबला जे आहे तेच महाराज एक नंबर आहे. हे असं पण प्रत्येकाचं आहे, पण असं काही नसतं महाराज. एखादा निष्ठावंत वारकरी नामचिंतनानं पण देवाला प्राप्ती करू शकतो. यूट्यूबलाच आहे आणि यूट्यूबलाच नसलं याचा काही परिणाम पडत नसतं. जर निष्ठावंत वारकरी नामचिंतनानं जर तारल्या गेला तर त्याची सगळ्यात श्रेष्ठ भक्ती ठरली जाते महाराज विठ्ठल. सगळ्यांची साथ आमच्या यूट्यूबवाल्याची असं मृदंगाचार्य 2 आज, कारण आमची देवीची कृपा आहे वाटतात. कारण एक मृदंगाचार्य भेटत नाही, पण आपल्या गावाचं भाग्य. आणि 4 गायनाचारी चांगले 1 नंबरचे सगळे. बाळूभाऊ असो, संदीप भाऊ असो, आमचे डिगरसला पहिला आमचा सप्ताह पहिला म्हणजे एक कीर्तनशिवाय यांच्यासोबत घडली. जरी मला यांचं नाव दोघांचं जरी माहीत नसलं तरी सोबत एकदा एक कीर्तन होतो आम्ही. सगळ्यांचं धन्यवाद. कारण 2 गायक 3 गायक असू शकतात, पण 4च्या 4 1 नंबर गायक म्हणल्यावर आपला काहीतरी भाग्य म्हणावं लागतं. तुमचं बी सगळ्यांचं धन्यवाद विठ्ठल. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आमचे कोणतेही बाबा राहू द्या, कारण ST मध्ये मी प्रवास करताना पहिल्यांदा सगळ्यात जास्त म्हाताऱ्या माणसाला प्राधान्य देतो. नाहीतर उद्या म्हणताल कंडक्टर साहेब 50 माणसं आहेत ST मध्ये तरी मला घ्या आणि खालून चढणारे 50 आहेत, कसं घेऊ. पण एक गोष्ट सांगतो, 50 माणसं राहू द्या, पण माझा वारकरी जर खाली दिसला तर माझ्या अंतकरणात कळवळ येते. मी मग म्हणतो इकडून नाही तिकडून ये, पण माझ्या वारकऱ्याला मी ST मध्ये घेत असतो महाराज. पण यदा कदाचित चुकीनं जर राहिला असेल तर म्हणते लय खड्याळ आहे गडी कंडक्टर, पण ओळख नसली तर विठ्ठल. सगळ्यांचं धन्यवाद. सगळ्यांच्या चरणी दंडवत घालतो आणि भगवती मातेच्या पण चरणी दंडवत घालून मी माझ्या कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करतो विठ्ठल.
आजचा दिवस म्हणजे भाग्याचाच आहे माझ्या, खरं सांगायचं म्हणजे. कारण आयुष्यामधलं पहिलं कीर्तन जे आहे यूट्यूबवर जे यांच्या योगानं जाणार आहे ते माझं मला भाग्यच वाटतं. कारण आयुष्य जगत असताना एखाद्या वेळेस प्रत्येकाला संधी आयुष्यामध्ये भेटत असते आणि संधी भेटली की त्या संधीचं सोनं करून घेणं हे आपलं कर्तव्य आहे. यदा कदाचित संधी भेटली आणि आपण सोनं नाही केलं की मग परत संधी भेटत नाही. विठ्ठल मग आपल्या आयुष्यामध्ये जन्म झाला की जन्माचा एक दिवस महत्त्वाचा असतो, पण जन्म झाल्यानंतर आपल्याला जन्माच्या यातना किंवा दुःख हे समजत नसतं. आपल्याला बुद्धी तेवढी तत्पर झालेली नसते, म्हणजे तेवढी बुद्धीची आपली वाढ झालेली नसते. पण मरायचं कसं जन्म माहिती नाही, पण जन्माचा वाढदिवस आपण साजरा करतो, पण मरायचं कसं हे आपल्या हातात आहे. आपण आयुष्यभर चांगले कर्म करा, मरण आपल्या हातामध्ये. आपण कसं मरायचं विठ्ठल. यदा कदाचित आयुष्यभर चांगले कर्म केले की मरण चांगलं आपल्या डोळ्याला पाहण्यात येतं, आणि जर यदा कदाचित वाईट कर्म केले की मग मरताना पण आपल्याला ते भोगावं लागतं. मग तेव्हा वाटतं आयुष्यभर आपण असं वागलो आणि शेवटी कुठं परमार्थ करावा. त्या शेवटी वाटतं आपल्याला कुठंतरी साधू संतांनी सांगून ठेवलं होतं, जर सुख कुठं असेल तर ते परमार्थामध्ये आहे. विठ्ठल आपण सगळ्यात महत्वाचा दिवस मानतो जन्माचा, आणि 2 नंबर म्हणजे मृत्यूचा. हे 2 दिवस सगळ्याच्या आठवणीत राहू शकतात. पण यदा कदाचित आयुष्यामध्ये असा प्रसंग येतो महाराज की आपण यदा कदाचित वाईट मार्गाला असताल किंवा प्रपंचात गुंतून असताल किंवा आपल्या लेकरं बाळ बायको ह्या प्रपंचामध्ये असताल, यदा कदाचित आयुष्यामध्ये चांगला दिवस आला की त्या दिवशी वाटतं आपलं आयुष्य काहीतरी सुधारण्याच्या मार्गाकडे चालत आहे. मग त्या दिवशी वाटतं कुठंतरी माझ्या आयुष्याचं आज सार्थक झालं. एखादी इच्छा आपण व्यक्त केली आणि ती ज्यावेळेस इच्छा पूर्णत्वाला जाते त्यावेळेस समजून जातं की आपलं काहीतरी भलं झालं. विठ्ठल मग आयुष्यामध्ये जन्माचा 1 दिवस आणि मृत्यूचा 2 दिवस, पण त्याच्यानंतरही जेव्हा आपलं आयुष्य सुधारतं ते म्हणजे 3रा दिवस. उदाहरण मी दुसऱ्याचं घेणार नाही, साधू संतांचं उदाहरण तुकोबरायचं खूप मोठं आहे. पण आपल्या आयुष्याचा जर विचार केला तर मी 8वीला होतो. 8वीला असताना खरं सांगायचं म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये परमार्थ नव्हता महाराज. पण एक गोष्ट जाता जाता सांगून जातो, जी माझी आजी होती ती माळकरी होती, खूप निष्ठावंत, विठ्ठलाची भक्ती तिच्या अंतकरणात होती, पण काही कारणास्तव परिस्थितीनुसार भक्ती करू शकली नाही की विठ्ठलाला जाऊ शकली नाही. पण मी 8वीला असताना ढोक महाराजांचं कीर्तन म्हणजे सत्संग होता लोह्याला सत्संग असताना आम्ही 7 दिवस सेवा केली सत्संगामध्ये. 7 दिवस केल्यानंतर संतांच्या संगतीत राहिल्यानंतर थोडा तरी डोक्यावर परिणाम पडतो, आणि चांगल्याच्या जेव्हा संगतीला राहतो आपण त्यावेळेस चांगलेच विचार आपल्या मनामध्ये येत असतात. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, 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 अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, अच्छी बनेगी तेरी
आयुष्य आपलं चांगलं होणार म्हणजे होणार. दुष्ट तो दुर्जन दुरीच ठेवावा, संग न करावा पापियांचा. म्हणजे दुर्जनांचा कधीच संग करायचा नाही महाराज. नको दुर्जना संगती जर चांगल्याची असेल तर आयुष्यामध्ये चांगले दिवस नक्कीच येणार. आणि दुर्जनांचा केला की मग तिच्यासारखंच माणूस होणार महाराज. आज म्हणजे 8वीला आम्ही होतो आणि ढोक महाराजांचा सत्संग घडला आणि त्यांच्या संगतीत राहून कुठंतरी वाटलं आयुष्यामध्ये प्रत्येकाने जन्माला आल्यानंतर परमार्थ केला पाहिजे महाराज. पण त्यावेळेस जेव्हा ढोक महाराज गेले त्यावेळेस मग आम्ही डीएडला लागलो. डीएडला लागल्यानंतर खूप दिवसानंतर डीएडला गेलो, पोराच्या संगतीत राहिलो, सगळं विसरून गेलो महाराज. सगळं विसरून गेलो. विसरून गेल्यानंतर डीएडला लागल्यावर मग शिक्षकाच्या भरतीचा प्रयत्न केला. योगायोग आता आरक्षण खूप अवघड झाले महाराज. आरक्षणाचा विचार नाही तसा तिथं, पण आपल्या अभ्यासानुसार आपल्या मानसिक बुद्धीनुसार किंवा मी शिक्षक भरतीला लागू शकलो नाही, पण यदा कदाचित आपण दुसऱ्या परीक्षेला फॉर्म भरला तर होऊ शकतं. आमचे आई वडील म्हणले कंडक्टरच्या जागा निघा, भर म्हणले. भरलो कंडक्टरच्या. योगायोग कंडक्टरला लागलो. आमच्या इकडे लय चलते, एकदा नोकरीला लागलं की लग्न करायचं, लय चलते. मग लागलं की लगेच मग लग्न करा. आपल्याला मजा पोरायला वाटते लग्न म्हणजे काय आहे की काय नाही की काय खजिना आहे की लग्न. हा 15 त्याच वर्षी लग्न करून झालं. लग्न झालं 1 महिना 2 महिने 6 महिने झालं. ड्युटी करत 6 महिने झालं की तुम्हाला एक सांगतो, आपली ड्युटी कंडक्टरची. इकडं गेलं तर 3 दिवस घरला जाणार नाही आणि गेलं यात्रेत तर 8 दिवस घरला जाणार नाही. पण तसं नसतं. बायकोला वाटतं सोबतच नवरा पाहिजे. खरंच सांगतो तुम्हाला, कोणाचंही राहू द्या, पण यदा कदाचित परिस्थितीनुसार जर नवरा आपला काम करत असेल, चांगल्या ठिकाणावर असेल तर काय हरकत आहे. माणसानं आशा वाढवायच्या नाही. जेवढं आहे ना तेवढ्यामध्ये समाधान ठेवायचं. जैशी स्थिती आहे तैशी परी राहावे. मग कौतुक पहा त्या देवाचं. प्रत्येक गोष्टी आपल्याला आयुष्यात पूर्ण होतात. विठ्ठल लग्न झालं, प्रपंच असला, आपला संसार असा राहते. आपल्याला वाटतं संसार पाणी पडलं की गवत हिरवं दिसतं, माळावर गेलं की मऊ लागतं. पण 6 महिने वाळायला गेलं की ते कुसळ काय होतात, धोत्रातून घुसतात. ही आपला संसार आहे. सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वताये वडे, दुःख पर्वताये वडे, दुःख पर्वताये वडे. सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वताये वडे, दुःख पर्वताये वडे, पर्वताये वडे. सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वताये वडे, दुःख पर्वताये वडे, दुःख पर्वताये वडे. हरी सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वताये वडे, दुःख पर्वताये वडे. सुख किती आहे आपल्या उगं थोडस सुख आहे आणि दुःख मात्र खूप आहे महाराज. त्यावेळेस कळलं बापा लग्न म्हणतात, हेच काय ते लग्न. आता वाटलं एकदा आयुष्यामध्ये लग्न झालं की आयुष्यभर आपण एक संगतीनं दोघांना राहिलं पाहिजे.
मी ह्या नवऱ्यासोबत लग्न केलं ना, आयुष्य काही झालं तर त्याच्या संगच काढेल. मी एकदा बायको केली ना, आयुष्यभर एकाचाच विचार करेन. मग विचारच करायचा नाही. एकदा लग्न झालं की आपला विषय संपला म्हणून तेच आपला, तेच देव, तेच मालक, तीच देवीन, तीच भगवती. पतिव्रताने अनेकांची स्तुती सर्व भावपती अनेकाची स्तुती सर्व भागवते झाले बरे. सगळं आपलं एक देव, मालक, भगवान, विष्णू सगळा माझा तेच, म्हणजे त्याच्या पुढे अर्पण करायचं. नाहीतर काय बसल्या जागी म्हणतात महाराज सांगायला, पण त्याला माहित आहे काय आमचा मालक कसा आहे, हे बी प्रश्न पडतो. एखादा 100पैकी असतंय, पण प्रत्येक माणसाला वाटत नाही की आपल्या बायकोला दुःख द्यावं. कोणालाच वाटत नाही की आपल्या बायको सगळं भांडणं करावं, कोणत्या गोष्टी वाईट कराव्या, असं कोणाच नवऱ्याला वाटत नाही. कोणाला वाटणार आहे आपल्या बायकोची इज्जत किंवा आपली इज्जत रस्त्यावर यावी? कोणालाच वाटत नाही, अजिबात नाही महाराज. हे आपला प्रपंच आमचं चाललं 6 महिने 7 महिने 1 वर्ष झालं, 1.5 वर्ष झाले, एक मुलगा झाल्यावर मग माझी ड्युटी इकडे सुरू. पण योग बघा ना, जर आपल्या भाग्यामध्ये चांगली गोष्ट घडायची असेल, मी कंडक्टरमध्ये, आणि यदा कदाचित प्रत्येकाची भेट माझी म्हणजे बसमध्ये होते महाराज. खरं तर माझी एसटी म्हणजे माझी लक्ष्मी आहे आणि तिच्यामुळं आज मी इथं आहे. मग योगायोगानं काय झालं, आम्ही प्रत्येक गावाला मुक्कामी जायचं. सगळ्यात अवघड ड्युटी कंडक्टरची आहे, तुम्हाला वाटत नाही, पण जाता जाता सांगून जातो. जर प्रत्येक खेडेगावाला मुक्कामी गेलं तर तिथं एसटी मध्ये झोपावं लागतं. सकाळचा डबा आणलेला संध्याकाळी खावं लागतं. ही एसटीची सध्या परिस्थिती आहे महाराज. आपल्याला वाटतं ना कंडक्टर ही माणसंच घेना, तसं नसतंय. प्रत्येक दिवस कंडक्टरच्या आयुष्यामध्ये खूप अवघड असते महाराज. मी जायचं मुक्कामी, बाळापूरला मुक्कामी गेल्यानंतर यदा कदाचित माझ्या प्रवासामध्ये एक पोलीसमध्ये होते काका, आणि त्यांची पत्नी पण परमार्थामध्ये होती. पण आम्ही सोबत गेल्यानंतर तिथं मुक्काम राहायचा पोलीस स्टेशनमध्ये. बघा ना, योग आपलं भाग्य जर उदयाला यायचं असेल त्याच्यासाठी सांगालो, म्हणजे आपल्याला आयुष्यामध्ये चांगलं काही घडायचं असेल तर याच्यासाठी माझ्या आयुष्यातलं उदाहरण सांगालो. मग आम्ही गेल्यानंतर आमच्या चर्चा चालायच्या, घरच्या, बायकोच्या, लेकराच्या, सगळ्या गोष्टीच्या. कोणी आता बसल्यावर जवळचा माणूस विचारतं कसं चाललंय तुझं, काय नाही, लग्न कसं झालं, बायको कशी आहे, आई वडील कसे आहेत, सगळ्या गोष्टी विचारते एकमेकाला, कारण अपूर्वक असते आपापल्या एकमेकाची. पण त्यावेळेस त्यांनी देवाच्या मार्गामध्ये, भक्ती मार्गामध्ये होते महाराज. मी आपली व्यथा मांडायची, महाराज काय सांगू काका, काय सांगू मावशी म्हणायचं, असा असा प्रपंच चालला आहे, माझी ड्युटी इकडं, 8 दिवस आलं की तिकडं जाणं होईना, 3 दिवस इकडे म्हणा, बायको गर्दा करते, तुम्ही येईना गेलं तर मी जाते. आणि एकदा नाही, 2दा नाही, 3दा, आणि गेली तर काय म्हणायचे, हे बघा एक तर ड्युटी घेऊन घरला या, नाहीतर मला तिकडं घेऊन जा. कसं शक्य आहे? शक्य आहे का? आपण गेलं तर घरला जावं, नाही तर इथं ड्युटी करा. मला सांगा, जोपर्यंत आपले आई वडील आहेत, माझा विचार सांगतो, आणि सगळ्यांचा विचार हेच राहिला पाहिजे, कोणाच्याही चरित्रातून आपल्या आयुष्यामध्ये काही घ्यायचं असेल तर घेतलं पाहिजे. कारण ज्या वेळेस मला वाटतं जोपर्यंत आपले आई वडील आहेत तोपर्यंत त्यांच्या जवळ राहावं. कारण आपले नातू, आपला लेक 8 दिवसाला, 2 दिवसाला, 4 दिवसाला जरी आला तरी त्यांना आनंद होतो, आणि जोपर्यंत आपले नातू आपल्या मांडीवर खेळतात त्यांना आनंद होत असतो. हे माझं तत्व होतं, कुठंतरी आपल्या आईवडिलाच्या जवळ राहून ड्युटी करावं. पण योगायोग त्यांची भेट झाली. मग त्यांनी सांगता सांगता म्हणले, हे बघ म्हणले, तुम्ही प्रपंच कितीही करा हो, कितीही कमवा, पैसा, सत्ता, संपत्ती, सगळ्या गोष्टी आहेत तुमच्याकडं, पण जर आयुष्यामध्ये परमार्थ नसेल तर ते आपलं जे देह आहे ते पूर्णत्वाला नाही. खरंच वाटलं, कारण आपण एवढं ड्युटी मरमर करतो, एवढं कष्ट करतो, कोणाचं कोण आहे हो इथं? आपण खूप कमवलं, पण शेवटी तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्र पाणी वाचून यात, त्याच्याशिवाय कोण आहे? मला हे वाटलं. मग डीएड झालं, सगळं आयुष्यामधून पूर्ण तत्वाला आल्यानंतर मग वाटलं कुठंतरी आपण आता परमार्थाचा मार्ग
धरला पाहिजे. एक बघा, सहज बोलणे हित उपदेश करुणी सायास शिकविती. मग एखाद्याने आयुष्यात सहज बोलावं, पण ते संतांनी. जर साधारण माणसाने सहज बोललं तर आयुष्याचं वाटोळ व्हायला वेळ लागत नाही महाराज. त्यांनी सांगितलं, बाबा तू जर परमार्थ केलास तर तुझ्याही आयुष्याचं कल्याण होईल. त्या दिवशी ठरवलं भक्ती करायची, पण कशी करायची. खूप अडचणी, कंडक्टरची नोकरी, घरी धावपळ, इकडं धावपळ, खूप प्रयत्न केले. ह्याला विचार, त्याला विचार, त्याला विचार. महाराज इथं कोणी कोणाचं नाही सांगायला, सगळे आपलं आपलं बघायले. आता तुम्हाला वाटेल मी बघत नाही, पण आपल्या धर्मामध्ये, हिंदू धर्मामध्ये एकमेकाच्या जवळ बसतात तर एकमेकाला साथ देत नाहीत. ही अवस्था आहे आपली महाराज. अहो आपला माणूस दिसला ना तर वाटलं पाहिजे माझा आहे. अरे आपल्यापेक्षा त्याचं जरी एखाद्या वेळेस चांगलं झालं तर आयुष्यामध्ये आपलं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही महाराज. काय म्हणून जात, आपला माणूस आहे ना पुढे गेला पाहिजे, हे आपलं तत्व राहिलं पाहिजे महाराज. मग मी तिथून निश्चय केला, कारण महाराजांनी सांगून ठेवलंय, कोणाच्या आशेवर बसू नका, आपुली आपण करा सोडवण. आपण जर आपली सोडवण करायला गेलो तर ते साध्य होणार म्हणजे होणार. विठाल विचार केला काय करावं, युट्यूबवर बघायचं, हे बघायचं. पण यदा कदाचित युट्यूबवर बघत 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 महाराजांचं आळंदीचं कीर्तन असं आलं महाराज. तिथं ऍड आली होती आणि कोरोनाचा काळ होता. जर कोणाला कीर्तनाचे शिकायची इच्छा असेल तर संपर्क साधावा. आमचे जेवणे सर म्हणून होते महाराज. जेवणे सरांच्या आधारावर मी 6 महिने आळंदीला शिकलो आणि 6 महिने शिकून कमीत कमी 3 ते 4 वर्ष प्रॅक्टिस केली. आणि माझ्या आयुष्यामध्ये जे अंधार होता, बाबा अहंकारनिशी घनदाट वरुवचनी फुटली पहाट, माता भक्ती भेटली बरवंट, तिने मार्ग दाविला चौखट गा. म्हणजे आयुष्यामध्ये अंधार असताना एखाद्यानं संताने यावं आपल्या आयुष्याचं आणि आयुष्याचं सोनं करावं, आणि तेच झालं. मी रात्रंदिवस कंडक्टरची ड्युटी जरी असले, कुठेही गेलं तर मोबाईलमध्ये बघतच राहायचं, अभ्यास करत राहायचा, वाचत राहायचा, अभंग बघत राहायचा, कसं शिकता येईल. परिणाम एवढा गोड झाला, त्या संगतीत राहून त्यांच्या विश्वासाला तडा न जाऊ देता अभ्यास करून मी आज तुमच्या समोर जे आहे ते एका संगतीमुळे आहे महाराज. नाही काळ वेळ तयाला गे, नाही काळ वेळ तयाला गे, नाही काळ वेळ हो तयाला गे, नाही काळ वेळ हो अपना सारिके करी दंताल, अपना सारिके करी दंताल, अपना सारिके करी दंताल, अपना सारिके करी दंताल. नाही काळ वेळ तयाला गे, नाही काळ वेळ तयाला गे, नाही काळ वेळ तयाला गे, नाही काळ वेळ तयाला गे. संतांच्या संगतीत आपण राहिलं तर त्यांच्यासारखं करून घ्यायला जास्त दिवस लागत नाहीत महाराज. मग आपण आयुष्य जगताना एकदा देवाच्या द्वारामध्ये, तरी एक वेळ अवधान दिजिये, मग सर्व सुखाशी पात्र होईजे. आपण एकदा देवाच्या चिंतनामध्ये लागलो की आयुष्यातले सगळे दुःख बाजूला होतात महाराज. मग तुकोबारायाने विचार केलं, माझा जन्माचा 1 दिवस आणि वैकुंठ गमनाचा 2रा दिवस, पण आयुष्यामध्ये माझ्या महत्वाचा 3रा दिवस आहे. मग ते कोणता? माघ शुद्ध दशमी केला अंगीकार तुका म्हणे. म्हणजे माघ शुद्ध दशमीचा दिवस होता आणि वार कोणता होता? गुरुवार. त्या दिवशी बाबाजीने स्वप्नी येऊन तुकी आला. काय केला? रामकृष्ण हरी मंत्र दिला आणि त्याच्या आधारावर तुकोबारायाने आयुष्याचं कल्याण झालं. असं अभंगाच्या प्रथम उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता, उजळले
भाग्य आता अवघी चिंता वारली. माझं भाग्य उदयाला आलं का तर संताच्या दर्शनामुळे त्यांनी अनुग्रह दिला आणि त्या मंत्राच्या आधारावर मी तरल्या गेलो. तू खूप बरं आहे सांगायला लागले महाराज. आयुष्यामध्ये आपण पण जन्माला आल्यानंतर कमीत कमी देवाच्या नामाचं चिंतन केलं पाहिजे. आपल्या गावामध्ये किती मोठं भाग्य आहे महाराज. ज्या देवीचं वास्तव्य आहे, तुम्हाला वाटतं कोणत्या देवाचं नामचिंतन करावं? कुठेही सांगितलं नाही की ह्याच देवाचं करावं. आपल्या गावात भगवती माता किंवा जी देवी आहे त्या देवाचं नामाचं चिंतन जरी केलं तरी आयुष्यात परिणाम त्याचे गोड होतात महाराज. कोणतीही देवाची भक्ती करा पण एक तत्वानं करा. आपण ज्या देवाची भक्ती करतो त्या देवाचं नामचिंतन करा पण इतर देवाला नाव ठेवण्याचं काम करू नका. विठ्ठल भक्ती कोणत्याही देवाची भक्ती करा, नामचिंतनानं परिणाम गोडच होतो. नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकियला, अजिबात कोण ऐकला नाही. नामे तरला नाही जवानी वाढून असं जवानी वाढून जवानी वाढून नामे तरला नाही जवानी वाढून ऐसा जवानी वाढून ऐसा जवानी नामानं कोण तरलं नाही. पुराणातले कोणतंही उदाहरण घ्या, नाम घेणाऱ्याचं वाया कधीच गेलं नाही. परमार्थ कितीही करा, परमार्थातली एकही गोष्ट वाया जाणार नाही. आणि प्रपंच कितीही करा त्याच्यातलं एकही शिल्लक राहणार नाही महाराज. ही शोकांतिका आहे. ज्यावेळेस राजमाता जिजाऊ 7 महिन्याच्या गरोदर होत्या, 7 महिन्याच्या गरोदर आहेत. शहाजी राजांना वाटलं आता आदिलशाहीमध्ये रूढ व्हायचंय, आता जायचंय आदिलशाहीच्या स्वारीवर. पण प्रश्न पडला समोर, राजमाताला ठेवायचं कुठं? विठ्ठल राजमातेला ठेवायचं कुठं प्रश्न पडला. पण त्याच वेळेस डोळ्याच्या समोर जो किल्ला आला तो म्हणजे शिवनेरी. का शिवनेरीच का? ज्या किल्ल्याच्या सभोवताली देवाचं वास्तव्य असलेला किल्ला शिवनेरी. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे शिवनेरी किल्ल्यामध्ये शिवाई मातेचं मंदिर होतं. जरी यदा कदाचित आपण स्वारीला गेलो, कोणतंही संकट आलं, आपल्याला वाटतं आईवडिलांची सेवा करावी, ते देव आहेत, हे मान्य आहे. शास्त्र सांगतं मातृपितृ देवो भव. पण यदा कदाचित बाहेर गेल्यानंतर गाव सोडून आपला किंवा आपलं तालुका सोडून जिल्हा सोडून जर बाजूला गेलं तर संकट काळीन वाचवायला कोण असतो? परमार्थ असतो. आणि जी भक्ती आपण केली त्याच्या आधारावर आपल्याला देव तारल्या जाते महाराज. देव आपल्याला तारतो. नामाच्या चिंतने बारावाटा पती विघ्ने बारावाटा पती विघ्ने बारावाटा पती विघ्ने नामाच्या चिंतने बारावाटा पती विघ्ने बारावाटा पती विघ्ने बारावाटा पती विघ्ने. नामाचं चिंतन केलं की 100% तारणार म्हणजे तारणार. मग राजमाता जिजाऊला शिवनेरी किल्ल्यावर ठेवल्या गेलं. पण सोबत लक्ष्मी माता म्हणून होती, त्यांना दासी म्हणजे त्यांची सेवा करण्यासाठी ठेवले. मग ठेवल्यानंतर शहाजी राजे निघून गेले स्वारीला, आदिलशाहीमध्ये रूढ झाले. मग दररोज राजमाता जिजाऊ उठायच्या आणि देवीच्या मंदिरात जाऊन देवीची पूजा करायची, देवीचं नामचिंतन करायचं. नित्यनेमानं देवीची पूजा चालू. कारण नित्यनेमानं जे कार्य केलं ते सिद्धीला जातं. नित्यनेमानं आम्ही ते प्राणी दुर्लभ. आणि नित्यनेमानं जे केलं नित्य सत्यामित हरिपाठी ज्याशी. कोणतीही गोष्ट आपण जर नित्यनेमानं केली तर ती फळाला सिद्धीला जात असते महाराज. राजमाता उठायच्या, देवाचं भजन पूजन करायच्या, देवाचं गीत म्हणजे
स्मरण करायच्या दररोजच्या दररोज. मग एक दिवस असा उजळला महाराज, राजमाता उठल्या, मंदिरामध्ये गेल्या, देवाचं चिंतन चालू आहे. मातीच्या पुढे बसल्यात राजमाता, शिवाई माताच्या पुढे बसल्यात, पूजा चालू आहे, देवाचं नामचिंतन चालू आहे. पण हेर धावत आले, मासा म्हणून आवाज दिला. काय झालं? ताडकण्या मासा उठल्या. राजमाता जसं दरवाजाकडे धावत गेल्या, बोला बोला हेर झालं काय? हेर सांगू लागले. मासा म्हणले, तरणी बांडपोरी 7 दिवसापूर्वी लग्न झालेली त्या सरदारांनी उचलून नेली. भर दिवसा बलात्कार करण्यात आला तिच्यावर. महाराष्ट्राची माती ना माती रडू लागली, पण तिला वाचवायला कोणी आलं नाही. हेर सांगू लागले. राग आला, काय करावं? लक्ष्मीबाईला म्हणतात काढा दरवाजा, जाऊ दे मला. पण लक्ष्मीबाईनं विचार केला, महिना 7वा आहे. मासा म्हणले 7वा महिना आहे, बाळ तुमच्या पोटामध्ये आहे, तुम्हाला असं बाहेर जाता येत नाही. आणि अत्याचार आजचा नाही, दररोजचाच व्हायलाय. लक्ष्मीबाई सांगायला लागल्या. शांत राहिल्या त्या दिवशी. काय करावं सुचना. दररोजच्या नित्यनेमाप्रमाणे दररोज उठल्या, परत देवीच्या मंदिरापुढे गेल्या आणि मातेचं चिंतन चालू आहे. परत दुसरा दिवस गेला, तिसरा दिवस आला, परत हेर धावत आले, मासा म्हणून आले. आता वाटलं झालं काय? हेर बोला बोला बोला, झालं काय? सांगू लागले. हेर मासा म्हणले, घात झाला. तुमचे वडील लखोजी राजे आणि तुमचे 2 भाचे या सरदारांनी कट करून मारल्या गेला म्हणले. नको ते झालं. एका क्षणामध्ये आपलं माहेर गेलं. आपल्या भावाला जरासं जरी दुःख झालं तरी आपलं अंतकरण तुटतं, वाईट वाटतं. आता मात्र खूप वाईट वाटलं. काय करावं सुचना. जेवण नाही, पाणी नाही, सगळं सोडून दिलं. पण लक्ष्मीबाई विनंती करू लागल्या. मासा म्हणले असं चालत नाही, 7 महिन्याच्या गरोदर आहेत, तुम्हाला काहीतरी खाल्लं पाहिजे. जर बाळ जगवायचं असेल तर काहीतरी पोटामध्ये तुमच्या गेलं पाहिजे. विचार नाही केला महाराज, कारण क्षणामध्ये आपलं माहेर उद्ध्वस्त झालं. काय करावं सुचत नाही. परत 3रा दिवस, 4था दिवस उजळला. परत लक्ष्मीबाई विनंती करताय, तुम्हाला कसं कळत नाही? 7व्या महिन्यामध्ये डोहाळे लागतात. डोहाळे तुम्हाला कसे लागत नाहीत? कसं काही खावं वाटत नाही? बोला. राजमाता जिजाऊ शांत बसलेल्या. पण तेवढ्यात हेर धावत आले. परत म्हणले, मासा म्हणले. आता काय मोठं संकट आलं. त्यावेळेस प्रत्युत्तर केलं. सांगा, बोला बोला, हेर झालं काय आता? त्यावेळेस हेर सांगायला लागले. अहो मासा म्हणले, आपल्या भोसले घराण्याची सून भर दिवसा उचलून नेली सुलतानांनी. आता मात्र पायाखालची माती सरकली. राजमाता जिजाऊ उठल्या, ताडकन्या, लालबुंद डोळे झाले. लक्ष्मीबाईला बोलू लागल्या. लक्ष्मीबाई, तुम्ही म्हणताय ना डोहाळे कसे लागले नाही? मग पहा, असे 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 लागले डोहाळे. असे असं वाटतं उठावं, तलवार घ्यावी आणि जाऊन त्याच्या खांडोळा खांडोळा कराव्या. हे डोहाळे लागले. राजमाता जिजाऊ बोलू लागल्या. ताडकन्या उठल्या, शिवाई मातेच्या मंदिरामध्ये गेल्या, बसल्या त्यांच्या पुढे. प्रश्न विचारला मातेला. का ग म्हणले, तुझी मी एवढी सेवा करते, तुला कसं दिसत नाही एवढा अत्याचार होतोय? का तू झोपली का? तू जागा का होत नाही? जागर म्हणला आईच्या. जुलुम कर मातला धावून तू ये, जागी होवाई धाव ग शिवाई, जाग आई धाव शिवाई. जुलुम कर मातला धावून तू ये, जाग आई धाव शिवाई. जन्माशा बाळाला दे, वरदान हे आम्हाला दे. रणधुरंदर वंश शिवाचा पुत्र मला दे, जाग आई धाव
शिवाई दारुगड बया दारुगड. जागर म्हणला देवी पुढं नामचिंतन चालू आहे, जागर चालू आहे. नित्य नेमानं देवीची सेवा केली, नामाचं चिंतन केलं. परिणाम एवढा गोड झाला. 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवराय जन्माला आले. दैवत छत्रपती नाम दैवत छत्रपती दैवत छत्रपती नाम दैवत छत्रपती दैवत छत्रपती नाम दैवत छत्रपती दैवत छत्रपती नाम दैवत छत्रपती. शिवनेरीवर शिव जन्मला, शिवनेरीवर शिव जन्मला, राजांचा अधिपती, साऱ्या राजांचा अधिपती. छत्रपती नाम दैवत छत्रपती दैवत छत्रपती नाम दैवत छत्रपती दैवत छत्रपती नाम दैवत छत्रपती दैवत छत्रपती नाम दैवत छत्रपती. जय जय भवानी, जय जय शिवाजी, जय जय भवानी, जय जय शिवाजी. भवानी जय जय शिवाजी, शिवाजी शिवाजी. काय केलं? देवीच्या नामाचं चिंतन केलं, नित्यनेमा देवीची पूजा केली. परिणाम एवढा गोड झाला. छत्रपती शिवराय जन्माला आले. हे आपलं भाग्य आहे आणि तो दिवस आजही आपल्याला आठवणीत आहे. म्हणून तो 3रा दिवस भाग्याचा उदयाला आला. विठ्ठल आपण विचार केला परपंचामध्ये भाग्य कोणतं असतं? आपल्याला वाटतं घर बांधायलो, घर बांधताना एखादा सोन्याचा हांडा सापडला म्हणजे ते काय म्हणतो आपण, आज लय माझं मोठं भाग्य आहे, मला सोन्याचा भाग्य तरी नोहे भाग्य तरी नोहे तरी नवे धन पुत्र दारा निकट वास बरा संतापाई. भाग्य याच्यामध्ये नाही महाराज. मग आपल्याला वाटतं सोन्याचा हांडा सापडला आता काय कमी आहे, पण एखाद्या वेळेस असं वाटतं आपल्या वडीलधाऱ्यापासून संपत्ती येते, पण ती संपत्ती आपल्यापर्यंत आल्यानंतर, पैसा आपल्यापर्यंत आल्यानंतर ते कसा वापरायचा आणि कसा वापर करायचा हे एखाद्याला समजत नाही महाराज. माऊलींनी सांगून ठेवले तरी निधान जोडावया. मग ते जे पहिली संपत्ती असते आपण जर वाईट मार्गाला लावली तर ते काही अर्थ आहे का महाराज? अजिबात. उत्तम
जोडून या धन उत्तम व्यवहार आहे. आपण जर त्याचा व्यवहार व्यवस्थित असला, आपण धन जमा करताना चांगल्या मार्गाने जर कमवलं तर ते सिद्धीला जातं. आणि वाम मार्गाने आपण जर धनसंपत्ती कमवली की मग शेवटी आपल्याला त्याचे भोग भोगावं लागतात महाराज. कोणत्याही राहू द्या. आणि धन आपल्याला वाटतं धन धन, कारण या धनामाग काळ कळीकाळाचा लाग असतो महाराज. द्रव्याची या मागे कळीकाळाचा लाग. म्हणजे द्रव्य जे आपण संपादित केलं, पहिलं म्हणत होते ना, भोईमध्ये हांडा ठेवला, आम्हाला हांडा सापडला. मग हांडा ते हालत होता ना, मग त्या घुशी लागत होत्या, घुशी इकडून तिकडं त्या हांड्याला. म्हणजे द्रव्य जर आपण साठवलं तर ते काही कामाचं नसतं, आपल्यावर संकट येऊन पडतात महाराज. पण हे द्रव्य, हे पैसा जर आपल्यापाशी जमा झाला आणि त्याचं जर दान करण्याच्या मार्गावर लावलं किंवा समाजामध्ये गरिबांना किंवा कोणतंही अन्नदान जरी केलं तर त्याचं पुण्य किंवा त्याचं फळ आपल्याला भेटल्याशिवाय राहत नाही महाराज. विठ्ठल. आपल्याला वाटतं संपत्ती भेटली म्हणजे आपल्यापाशी सगळ्या गोष्टी आल्या, आपलं भाग्य उजवलं. त्याच्यानंतरचा विचार करा. संतती. लग्न झालं, एखाद्याला संतती होत नसल तर त्याला वाटतं कधी बाळ होतं की कधी लेकरू होतं की प्रश्न पडतो प्रत्येकाला. मग विचार करत 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 एका दिवशी मुलगा झाला की त्या दिवशी म्हणतो माझं भाग्य आज उदयाला आलं. पण मला सांगा, मुलगा झाला ठीक आहे, पण ते चांगलाच निघेल ह्याच्यावर काय शाश्वत आहे? सांगता येत नाही. मग आपण कसं म्हणू शकतो आपलं भाग्य उजवलं? आयुष्यभर त्याला मोठं केलं, लहानाचं मोठं केलं, दारू पिऊन आपल्यालाच मारू लागले, काय अर्थ आहे? याच्यामध्ये भाग्य नाही महाराज. मग ते संपत्ती राहू द्या, संतती राहू द्या, आपण बायकोचा विचार करा. एखाद्याला वाटतं माझं लग्न जमना गेलं गडे, काय करावं काय करावं. आता तर जे चांगलं आहे त्यालाच भेटणार आहे महाराज. वागण्यामध्ये चांगलं जे आहे आणि सगळ्यात महत्वाचं जे परमार्थाच्या मार्गात आहे त्याला कधीही आयुष्यामध्ये संकट निर्माण होणार नाही आणि कोणत्या गोष्टीला मागायची गरज पडत नाही महाराज. विठ्ठल. मग हे सत्ता, संपत्ती, हे धन, हे बायको, हे प्रपंच सगळं हे काय आहे? मिथ्या आहे. आणि अगोदर बी आपल्याला दुःख देणार आहे तर नंतर बी. येरती माईके दुःखाची जनिती. धनदारा पुत्र बंधू सोयरी चुना, सर्व मिथ्या हे दारुण. शरणरी गादेवा हरी धनदारा पुत्र बंधू सोयरी चुना, सर्व मिथ्या हे दारुण. शरणरी धनदारा पुत्रजन हे सगळं मिथ्या आहे महाराज. पण आपण विचार करा, याच्यामुळं भाग्य आयुष्यामध्ये उजळत नाही. मग उजळतं भाग्य कशामुळं? भाग्याचा विचार करा. भाग्य कशामुळं उजळलं येतं? जर आपण पहिल्यांदा देवाला शरण गेलं तर त्या दिवशी समजायचं आपलं भाग्य उजळलं. 2 नंबरला आयुष्यामध्ये काम, क्रोध, लोभ हे जर आपल्या अंतःकरणातून कमी झाला की त्या दिवशी समजायचं आपल्या आयुष्याचं सार्थक झालं. आणि 3, जर आयुष्यामध्ये संत भेटी झाली आणि त्यांनी अनुग्रह दिला किंवा संत पाय ते जोडी संत पाय, संत पाय ते जोडी संत पाय, भाग्याचा उदय, भाग्याचा उदय, ते जोडी संत पाय, ते जोडी संत पाय, म्हणजे देवाला जाणारे आणि संतांच्या चरणावर लीन होणारे हे भाग्यवान आहेत. मग उजळले भाग्य आता. म्हणजे आताचा जर विचार केला, माऊलीने सांगून ठेवला, आता विश्वात्मके देवे, आता कोठे धावे म्हणा. आता निश्चिंतेने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेच्या. आता खुंटली धावा माझी, आता मी निश्चिंतेने पावलो. म्हणजे आता निश्चिंत झालो. म्हणजे आताचा जर विचार केला
तर आता तरी पुढे हाची उपदेश. सगळ्यात सोपं प्रपंचाचा जर विचार केला आपल्या, आपण भांडणं झाली की म्हणतो ओ म्हणली मालक शांत बसा ना, आता सांगालो तुम्हाला. हे प्रपंचातलं चाललंय, तुमचं नाही विठाला. मालकाला बायको म्हणायली ओ म्हणली मालक आता शांत बसा, नाहीतर आताच्या आत्ता काय करील. आ बघा विठाला, म्हणजे आता माझं भाग्य उदयाला आलं असे तुकोबाराय सांगतात. पण भाग्य उदयाला आलं, पण ते कशामुळं, अभंगाच्या दुसऱ्या चरणात. संत दर्शनी आलाम, संत दर्शनी आलाम, पद्मनाभ जोडीला, पद्मनाभ जोडीला, संत दर्शनी आलाम, संत दर्शनी आलाम, जराशा टाळ्या वाजवायचो. आपण जगतो, पण एखाद्याचं चांगलं झालं तर कमीत कमी त्याला प्रोत्साहन म्हणून टाळ्या वाजवल्या पाहिजे. यदा कदाचित त्यावेळेस नाही वाजवल्या तर देवाचं विठ्ठलाचं नामचिंतन जरी होत असेल त्यावेळेस हाताची टाळी वाजून देवाचं चिंतन भजन केलं. मना राम राम टाळी वाजवा, नाचा डोला प्रेमे आपोलिया सोहिते, नाचा डोला प्रेमे आपोलिया सोहिते, राम राम टाळी वाजवा, नाचा डोला प्रेमे आपोलिया सोहिते, नाचा डोला प्रेमे आपोलिया सोहिते, जरा हाताने टाळी वाजवत जावं, कारण टाळी जर वाजवली तर रक्त जे अभिसरण, जी संस्था आपली रक्त जे अभिसरण होत असते, टाळी वाजवलं की गरम होते. यदा कदाचित आपल्या अंगामध्ये रोग जरी असतात तरी ते नाहीशी होत असतात महाराज. म्हणून तर टाळी वाजवायला पाहिजे. लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, टाळी बोला मुखीला
मना वेळो वेळा ओ विठ्ठल विठ्ठल मना वेळो वेळा लागोनिया पाया विनवितो तुम्हाला करताळी बोला मुक्ती नाम करताळी बोला मुक्ती नाम करताळी बोला मुक्ती लागोनिया पाया विनवितो तुम्हाला करताळी बोला मुक्ती नाम करताळी बोला मुक्ती नाम करताळी बोला मुक्ती नाम मुक्ती नाम मुखातून नामचिंतन जरी केलं तरी ते सिद्धीला जास्त असतं महाराज. आपण अनंत वाचाळ बरळती बरळ ह्या अनंत गोष्टी बोलण्यापेक्षा जर चांगलं म्हणून तुकोबा रे सांगतो तुम्हाशी भजा रे विठ्ठला नाहीतरी गेला जन्म वाया एवढं सांगून ऐक ना गेलं त्यावेळेस म्हणतात लागोनिया पाया विनवितो तुम्हाशी. आणि एवढं म्हणून जरी ऐक ना गेले तर त्यावेळेस कठोर भाषा वापरतात. तुका म्हणे विठ्ठल किती सांगू नाही ऐकत किती सांगू तरी नाही ऐकत बटकीचे पुळे शिंदळीचे रडतील. म्हणजे आपल्याला चांगलं सांगून समजना गेल्यावर तुकोबारायाने कठोर भाषा वापरली. मग आपण बोलताना कुठेही राहताना किंवा नामाचं चिंतन केलं तरी त्या गोष्टी सिद्धीला जातात. तुकोबाराय सांगतात संत दर्शनी हा लाभ पद्मनाम जोडियेला. म्हणजे आपण संत दर्शन झालं आयुष्यामध्ये आपल्याला वाटतं घरी बसून सगळ्या गोष्टी ठीक आहेत. माऊलीने सांगून ठेवले ठाईस बैसुनी करा एकचित्त. म्हणजे तुम्ही घरी बसून जरी नामाचं चिंतन केलं तरी ते पूर्णत्वाला जातं मान्य आहे. पण आपण घरी जर बसलो तर आपल्याला संताचं दर्शन होतं का? अजिबात नाही. त्यावेळेस शेवटच्या अभंगामध्ये सांगितलंय तीर्थवृत्ती भाव धरी रे करुणा शांती दया पावना हरी करी. म्हणजे जर संताच्या भेट व्हायचं असेल किंवा आपल्याला पंढरपूरचा आळंदीचा आषाढी कार्तिकीचा किंवा कोणत्याही एकादशीचा जर सोहळा पाहायचा असेल तर आपण काय केलं पाहिजे त्या तीर्थक्षेत्राला गेलं पाहिजे. विठ्ठल नाहीतर उगाच एसटीत आलं आमच्या एसटी मध्ये लय बोलायचे महाराज. बोलताना पद्धती आता महाराज आता त्या दिवशी आम्ही महाराजाचाच विचार आहे. महाराज गायन आम्ही त्या देवसरीला खूप छान कीर्तन झालं मस्त वातावरण केलं मस्त गायन म्हणलं आणि घरी गेल्यावर म्हणले काय अनिल महाराजाचं कीर्तन झालं काय गायन झालं. बायकोनं तेवढं ऐकून म्हणा आमची हवाच असं असते बायाचं बोलणं. आता माझे आमचे ज्येष्ठ मर्दंगाचार्यच नांदेडचे आहेत. मस्त कटिंग केलं बारीक बारीक कटिंग केली आणि घरी गेले. बायकोला म्हणले बघ म्हणले मी कसा दिसालो मस्त जेवण दिसालो का नाही म्हणले. हा म्हणले दिसाले. आता काय करा म्हणले तुम्ही चप्पीच करून यायला पाहिजे होती म्हणले. टाळूच माकीत होते म्हणले तुमची. हे बोलण्याची पद्धत झाली. हे तर जाऊ द्या हे ना एसटी मध्ये भांडणं करा तुम्ही ऐकाव. माऊलीने सांगून ठेवले कसं बोलायचं. साच आणि मवाळ मिथुली आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताची मुखी अमृताची वाणी मुखी अमृताची वाणी अमृताची वाणी मुखी अमृताची वाणी मुखी अमृताची वाणी मुखी अमृताची वाणी मुखी अमृताची वाणी मुखी
आपली बोलताना वाणी चांगली असली पाहिजे, अमृतावाणी. तुका म्हणे सुख परावया सुख. ऐसी बानी बोलिए मन का पाको, ऐसी बानी बोलिए मन का पाको, और इनको शीतल करे, आप ही शीतल हो कबीरा, आप ही शीतल हो. राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम. मुखामधून देवाचं नामचिंतन केलं तरी ते शिदीला जातं महाराज. तुका म्हणे सुख परावया सुखे, अमृत हे मुखे स्त्रव तसे. ज्याच्या मुखातून अमृत वाहतं, चांगली वाणी वाहते, ते शिदीला जातात. पण त्याच्यासाठी संताची संगत असली पाहिजे. संगती करावी सदा सज्जनाची. जर सज्जनाची संगत असेल तर ही भाषा आपल्या मुखातून येत असते. आणि यदा कदाचित दुर्जनाची संगत लागली, शिवा देणाऱ्याची लागली, की मुखामधून आपल्या तशीच संगत लागत असते महाराज. कुसंगे नाडला साधू जैसा, कुसंगे नाडला साधू, कुसंगे नाडीला साधू जैसा, कुसंगे नाडला साधू जैसा, एकनाथ्या संगे हिरा तो गंगा, कुसंगे नाडला साधू जैसा, कुसंगे नाडला साधू जैसा, कुसंगे नाडला साधू जैसा. एकनाथ्या संगे हिरा तो गंगा, कुसंगे नाडला साधू जैसा, कुसंगे नाडला साधू जैसा, कुसंगे नाडला साधू जैसा. पण आपण जर या संताच्या संगतीत राहून देवाचं नामचिंतन केलं, की मग त्या देवाला आपल्या हृदयामध्ये बंदीखाना करून ठेवायचा. हे अभंगाच्या 3ऱ्या चरणात संपुष्ट हृदय पोटी, संपुष्ट हृदय प्रेमी, संपुष्ट हृदय प्रेमी, संपुष्ट हृदय प्रेमी. हरी संपुष्ट हृदय संपुष्ट हे हृदय पेटी करुणी पोटी साठवू. मग आपण त्या देवाला आपलंसं केलं, देवाचं नामचिंतन अंतकरणामध्ये घेतलं आपल्या, की मग ते आपल्या संपुष्ट हृदया पेटीमध्ये ठेवलं तुकोबारायाने. पण तसंच आपण तद्वत त्यांच्यासारखं आपण एकदा चित्त निर्माण केलं, देवाचं नामचिंतन करायला लागलो, की त्यावेळेस समजून जायचं आपलं अंतकरण शुद्ध व्हायला लागलं. आणि एकदा अंतकरण शुद्ध व्हायला लागलं, आपल्याला वाटतं आपल्या दिमागामध्ये खूप वाईट गोष्टी आल्यात.
कोणते वाईट विचार जर येत असतील तर देवाचं नामचिंतन करा, ते विचार वाईट बाजूला जातात, आपलं अंतःकरण शुद्ध होतं. कोणत्याही गोष्टी वाईट येऊ द्या, जसं जसं नामाचं चिंतन घडलं तसं तसं अंतःकरण शुद्ध होतं. आणि एकदा अंतःकरण शुद्ध झालं की देव आपल्या हृदयामध्ये येतात. महाराज एक तरी दिवस आपल्याला देवानी जवळ करावं नाही, एकदा देवानी जवळ केलं की आयुष्यातले सगळे सुख आपल्या पदरात राहतात. मग पण या नामा मुखामधून घेण्यासाठी आपल्याला वाटतं उगाच कोणाच्या मुखामध्ये नाम येत नाही. एक तर आयुष्यामध्ये प्रपंच करताना वैराग्य निर्माण व्हावं, आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण सहज जरी कुठं गेलो तर आपल्या आयुष्यामध्ये संत भेटी व्हावी. यदा कदाचित तेवढं घडलं नसेल तर आपल्या कुळामध्ये कोणतरी परमार्थ केलेला असावं. म्हणून तुकोबाराय म्हणतात, जो ठेवा होता तो आम्हाला सापडला अभंगाच्या. तुका म्हणे होता ठेवा, तुका म्हणे होता ठेवा, होता ठेवा, तुका म्हणे होता ठेवा, तुका म्हणे सापडला तोया भावा, सापडला संत दर्शन निहाला, संत दर्शन निहाला, तोया भावा सापडला, तोया जोडला
हरि पद्मनाभ जोडला पद्मनाभ जोडला दर्शनी हा नाम दर्शनी हा का म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. जर आपलं पूर्व पुण्य उदयाला आलं तरी आपल्या मुखामधून नामचिंतन येऊ शकतं आणि आपल्या हातून परमार्थ घडू शकतो. महाराज, आपल्याला प्रपंचात जगत असताना खूप दुःख येतं. त्रिविधी तापाची झाली बोळवण. मग एकदा जर आपल्याला त्रिविध ताप भोवले म्हणजे आपल्या प्रपंचामध्ये दुःख आलं. आता त्याच्यामध्ये खूप प्रकार आहे, आध्यात्मिक, आदि भौतिक, आदि दैविक. पण एक महत्वाचा सांगतो, आदि दैविक ताप जो आहे, आपल्यापाशी सत्ता संपत्ती किंवा बळ आहे, याच्या आधारावर आपण समाजामध्ये जर वाईट कृत्य करत आहोत किंवा गरिबावर अत्याचार करत असतील तर ते भोग आपल्याला शेवटी केले कर्म झाले त्याची भोग आले. या तत्वाच्या आधारावर आपण वाईट वागलं म्हणजे आपल्याच पायावर आपण धोंडा टाकून घ्यायचा. आपल्यापाशी सगळ्या गोष्टी आहेत, सत्ता असली की गरिबावर कसं बी वागायचं, अत्याचार म्हणजे करायचे, अन्याय करायचा गरिबावर. पण ते पुढं भोग भोगायला येतात. मग शेवटी वाटतं आपल्याला ते भोग आपल्या आयुष्यामध्ये आले की मग वाटतं आपण एवढं सगळं केलं प्रपंचासाठी, सगळ्यासाठी कमवलं, पण आता काही नाही राहिलं. प्रपंचामध्ये शेवटी काहीच राहत नाही महाराज. पण त्यावेळेस समर्थ साधू संतांनी सांगून ठेवलंय, जर सुख कुठं असेल तर देवाच्या चरणाशी असेल. मग ही गोष्ट आपल्याला पूर्व पुण्यामुळे भेटते. नाहीतर आयुष्यामध्ये सहज जरी संत भेटी झाली तरी ही गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या मुखामध्ये नामचिंतन घडू शकतं. मग आयुष्याला आपण जन्म भेटला, आपल्याला बहुत जन्मांती जन्मलाशी नरा. खूप जन्मानंतर हा जन्म भेटला, हा देह भेटला, तरी ह्या देहाचं आपण काहीतरी सार्थक केलं पाहिजे. उगच देहाला आलो ना असंच आपण मेलो तर कोणी नाही. तुका म्हणे एका मरण्याची सारे उत्तमची उरे कीर्ती मागे. जर आपल्या आयुष्यामध्ये काही उरायचं असेल तर देवाची भक्ती केलं पाहिजे. यदा कदाचित एवढं नाही झालं तरी माऊलींनी सांगून ठेवले, तुम्ही स्वधर्म यज्ञी यजावे. आपला धर्माचं आचरण करून जरी वागलं तरी ते सिद्धीला जातं आणि आपला जन्म भेटला ते पूर्णत्वाला जात असतो. म्हणून माऊलीने शेवटी ओवी सांगून ठेवली एक, आपला देह भेटला पण या देहाला परमार्थाची जोड असली पाहिजे. कणे विन सोपटे कंसे लागली घनदाटे, काय करावे गोमटे ओस नगर. कंस भरपूर लागले ज्वारीला, पण ज्वारीचे दाणे नसतील तर त्याला अर्थ नाही. गाव खूप मोठं आहे, याच्यामध्ये बंगले आहेत मोठमोठे, आणि त्याच्यात राहायला माणसं नसतील तर. मग देह एवढा सुंदर दिलाय, मग या देहामध्ये नामचिंतनाचं म्हणजे मुखामधून आपली भक्ती नसल, नामचिंतन नसल तर हा देह भेटला ते व्यर्थ आहे महाराज. मग आपल्या या देहाला पूर्णत्वाला न्यायचं असल तर तुकोबारांनी सांगूनच ठेवलंय, हे जर नामचिंतन केलं तर हा देह पूर्णत्वाला जाते. कलियुगा माझी करावे कीर्तन. मग कलियुगामध्ये जन्माला आल्यानंतर देवाचं नामचिंतन जरी केलं तरी आपला उद्धार होतो. विठोबा रखुमा सगळ्यांना रामकृष्ण हरी. आणि सगळ्यांनी चांगली साथ दिली. मृदंगाचार्य 2, गायनाचार्य तर आवाजच नाही. आता शेवटपर्यंत 7 दिवस 4 गायक राहिलेत. पण एक जाता जाता सांगतो, आमचे 4 गायक आणि मी एक 5 आणि सिस्टीमवाले 6, हे सगळे धरून, हे कॅमेरावाले 7 धरून, फक्त आमचे सगळ्यात महत्वाचे कलाकार कोण आहेत? 2 मृदंगाचार्य. आवाशे बोटना बोट फुटतात, त्याच्या नावाने टाळ्या वाजवल्या पाहिजे. आमच्या वाजवा. पण खरे कर्तुबगार जर कोणी असताल, ज्यांचं सगळ्यात अवघड म्हणजे कीर्तनामध्ये काम असेल तर मृदंगाचं असतं महाराज. आपल्याला वाटतं काय नाही, उगं दम दन 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 वाजवायचं, पण बोट फुटल्यावर कळतंय काय असते.
त्यांचंही करावं तेवढं कौतुक आणि यांचं पण सगळ्यांना धन्यवाद. बाबा आले आपले पात्रडून ऐकायला. वाटलं होतं जवळ आहे येताल आशा होती आणि ज्येष्ठांच्या पुढं कीर्तन करायची संधी भेटली हे पण आपलं भाग्य असतं. त्यांनी ऐकून घेतलं त्यांचंही धन्यवाद. सगळ्यांच्या चरणी दंडवत घालतो आणि यदा कदाचित माझं चुकीचं गेला असेल शब्द तर आपलं लेकरू म्हणून माफ करावं आणि चांगलं जर माझ्या मुखातून गेला असेल देवीच्या चरणी अर्पण करून मी माझ्या कीर्तन रूपी सेवेला पूर्ण विराम करतो. ज्ञानेश्वर माऊली नारदास माऊली ज्ञानेश्वर माऊली नारदास माऊली हे ज्ञानेश्वर माऊली नारदास माऊली ज्ञानेश्वर माऊली नारदास माऊली विठ्ठल जय